हॅलो गाईज, जय श्रीराम. तर आज आहे सोमवार आणि अक्षयचा पण ड्युटीचा पहिला दिवस आहे. तर आता ते दोघं पण निघाले आहेत. त्याचं आहे उज्जैनला. तर दादूचे पप्पा त्याला पोचवणार आहेत. पहिला दिवस आहे आज त्याचा. तर तो चालला आहे आता. तर लक्ष्मा, ऑल दी बेस्ट. हां, वेगात दिसते अक्षय, ओळखताच येणार नाही आता. बुलेट घेऊन चालले एवढ्या लांब, व्यवस्थित चालवा. हां, अगं ती त्या पोऱ्याला फोन लाव ना, तर त्यांनी सांगितलं तुम्ही रूम बिमचं हां तेच ना, तिथं बघून घेतो ना. गलीबोळ्यातून म्हणजे जायला बरं राहील असं. आणि त्यांना वेळ पण राहील ना रे बघायला तिथे. तुला कसं वेळ नाही राहणार, म्हणून व्यवस्थित बघतील ना मग ते तुझं आणि त्यांचं, फरक पडेल. चल भो, पहिला दिवस कसा असतो, धक 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 धक. नाही नाही, पण असं वेगळंच वाटतं ना पहिल्या दिवशी, असं वेगळंच वाटतं ना, म्हणून. एकदम स्थिर फिलिंग पण मग तुम्हाला कसं वाटलं होतं पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी तुम्हाला कसं वाटलं होतं? एक्साइटमेंट होतं ना ग. हा, तुमचं वय पण कमी होतं ना. आणि वय नाही, मग? एक्साइटमेंट असं होतं म्हणजे असं जॉईनिंग करायची हाऊस होती. अरे मग ते वय पण तुमचं किती होतं तेव्हा? कमी होतोय. हा, मग त्या वयामध्ये एवढं वाटत नाही असं. आता त्याचं कसं फरक पडतो थोडा वयाचा पण. अक्षय लागेल गेट. दादूचे पप्पा हिरो दिसत असणार ना तुम्हाला. त्यांचं फेवरेट आहे आपण शर्ट. आज फ्रीडम मग थोडं माझ्यापासून. तुला ना? मला नाही, तुम्हाला. मला कसलं फ्रीडम. चल मग अक्षय, व्यवस्थित. मी आता जस्ट आंघोळ केली आणि कपडे मशीनमध्ये टाकले आज, कारण की आज कपडे खूप जास्त होते, त्याच्यामुळे मी मशीनमध्ये टाकले. राईस दादूचे पप्पा अक्षयला पोचवायला गेलेत. उज्जैनला त्याचा पहिला दिवस आज नोकरीचा, तर ते तिकडे पोचवायला गेले. ते अजून आलेले नाही राईस. आज त्यांचा स्वयंपाकही नाही, फक्त आमचं तिघांचंच आहे. म्हणून मी पराठे केले राईस. तर आमचं जेवण झालेलं आहे. अरे, आणि दिदू खेळते माझी, टी व्ही पाहते. हो प्लीज. जस्ट धुतलेत गाईज, हे पहा. खूप होते कपडे आज गाईज, कपडेच टाकणार आहे गाईज. हे पहा, हे आमचं कूलर आहे. यावर्षीच घेतलं आहे आम्ही हे कूलर. छोटं आहे पण हवा एवढी छान देते ना. तर दिदू आता त्याच्यात पाणीच भरते. ती रोज बर्फ ठेवते फ्रीजमध्ये. आणि हे पण टाकते, हे बघा, हे असं टाकून द्यायचं. आणि तुमची इच्छा अजून टाकायची तर टाका, पण आता रात्री नाही म्हणू. हां, नाही तर माझ्याकडे पूर्ण ट्रे भरून आहे. हां, हे बघा. आणि ते मग ती असं काय बोलतात, क्लोज करून देते. आणि आता दिदी मस्त कूलरची हवा खाईल. हे बघा काहीच आवाज तुम्हाला येत असेल. 2-3 जणांसाठी सफिशियंट आहे ना दिदू हे कूलर? काहीच आत्ताच दादूच्या पप्पांचा फोन आला होता. काही उज्जैनला इथे गेलेले अक्षयला सोडायला. तर आत्ताच फोन आला होता. ते बोलले की उज्जैनला इतका जोरदार पाऊस चालू आहे. मी निघणारच होतो पण पावसामुळे मी तिकडे अडकलो आहे. जोरात पाऊस पडतो आहे. मी जेव्हा गेलो, आम्हाला 2.5 तास लागले पोचायला तिथे, इंदोरपासून तर तिथे. तर 2.5 तासात आम्ही तिथे पोचलो. अक्षय तर गेला आहे कंपनी.
तर दादूच्या पप्पांनी त्याच्यासाठी तिथे घरं पण बघितली भाड्याने. तर एका ठिकाणी इथं का नाही ठेवते आम्ही? काय इथं का हा. नाही ठेवते? हां बरोबर. हां तुम्हाला असं वाटत असेल की इथं का नाही राहते अक्षय, तर तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, इथे फिरण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण काय काहीच ते बोलले, अक्षय बोलला की आज त्याने बघितलं ना, त्याला इथून तिथे जायला बुलेटवर गेले होते ते, तर त्यांना 2.5-3 तास लागले. जर रोज तर दादूच्या पप्पा पोहोचू नाही शकत आणि त्याला जायचं राहिलं तर 3 तास तर बसनेच लागतील. येऊन जाऊन 6-7 तासाचा प्रवास राहील गाईज आणि तो इतका थकून जाईल. आधीच तब्येतीने तो बारीक आहे गाईचं आणि मग तो येईल थकल्यासारखं होईल आणि तो सांगतो की मला अभ्यासही करायचा आहे. मग अभ्यासासाठी त्याला वेळच मिळणार नाही गाईज. त्याच्यामुळे त्याने ते डिसाईड केलं आहे की मी तिथे रूम बघेल आणि तिथेच राहील, म्हणजे माझा अपडाऊनचा टाईम वाचेल. काहीच हां काहीच तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा दादूच्या पप्पांचा फोन आहे थोड्या वेळाने इथेही इंदोरमध्ये थोडं पावसाचं वातावरण तर झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते, थोडंसं झालेलं आहे पावसासारखं वातावरण. ऊन नाही आहे आज बाहेर, ऊनच नाही आहे बघा. ढग पण तुम्हाला दिसत असतील गाईच. हां दिदू बघ पाऊस पडेलच. पडेलच पाऊस दिदू. हे सिमेंटच्या गोण्यांवर आपण मग पाल टाकायचं का? हां कारण की जोरात जर पडायला लागलं ना तर आपले सगळं सिमेंट ओलं होऊन जाईल. आपल्याला काहीतरी करावं लागेल. पप्पा पण नाही आहेत. पाल मी तिकडे ठेवला असेल ना. चला गाईस ते, कारण की ना जर पाऊस पडला ना गाईस तर आमचं सगळं सिमेंट ओलं होऊन जाईल. तर मध्ये पण सुरू झालं आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. बाहेर दिसत नसेल, घे ना घरात आहे ना. बापरे बाप, मध्ये पण पावसाला सुरुवात झालेली आहे. पण खिडक्यांचा पण आवाज येतोय. सगळी बाहेरची धूळ माती सगळी मध्ये आलेली आहे गाईच. आणि दादू दिदू गच्चीवर गेले आहेत. तर आमच्या सिमेंटच्या गोण्या आहेत त्याच्यावर मी झाकून दिलं आहे, म्हणजे ओलं नाही व्हायला पाहिजे म्हणून. तर गाईच दादूचे पप्पा जस्ट बोलले होते की उज्जैनला पण पाऊस पडतोय. तिकडचा पाऊस आता इथे आला आहे गाईच. काय करतोय दादू? झाडं हवा हवा एकदम सुटायला लागली आहे गाईच. बघा झाडं गाईज. मी खूप वारा चालू आहे माझ्या डोळ्यात म्हणून मी चष्मा घातला. हे पहा तिथे ठेवलं का मध्ये. हां सगळं अहो दाईचे पप्पा बंद करणार थांब ना. हा इथं पण सुरू झाला, तुम्ही बोलले आणि इकडे सुरू झाला पाऊस. मग मी हां आणि मी ते सिमेंट होतं ना त्याच्यावर पाल झाकून आली. मग दुपारी आमच्या इथे इंदोरला खूप तुफान आलं होतं, खूप वारा चालू होता. पाऊस तर काही पडला नाही, पण वारा वादळ तुफान म्हणजे इतकं प्रचंड होतं की त्या वाऱ्याने सगळी बाहेरची माती, आमच्या इथे काम चालूच आहे घराचं, तर ते सिमेंट रेती सगळी माती उडून आमच्या घरात आली गाईच. आणि मी ते सगळं आवरलं. इतका वेळ लागला मला झाडू मारायला. झाडू मारल्यानंतर मी पोछा पण लावला. पोछा लावल्यानंतर ते भांड्यांवर सगळी डस्ट उडाली होती. सगळं अंथरुणावर माती 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 झाली होती. सगळं अंथरूण झटकलं. सगळं आवरलं की हात दुखायला लागले. मला डबल काम झालं आहे. सकाळी आवरलं होतं, परत मला आवरावं लागलं ह्या तुफानमुळे. तर आता रात्री अजून दादूचे पप्पा आलेले नाही आहेत. आता अक्षयला सोबतच घेऊन येतात आहे, तर त्यांना उशीरच होईल. कारण की ते उज्जैनवरून इथे यायचं म्हणजे 3 तास लागतात गाईज. आणि संध्याकाळची ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे, खूप असते. तर ते आता निघाले तिथून, तर त्यांना रात्र होईल. कदाचित त्यांना 10-11 पण वाजतील. तर मी आता दिवा लावते आणि स्वयंपाकाची तयारी करते. तर मी आजचा ब्लॉग हा इथेच थांबवते. चला मग भेटते मी उद्या. बाय.